नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 16. कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी देवराजचे मन तुटलेले आहे हे आदित्यला चांगलेच माहीत होते आणि तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. तो त्याला टेबलापासून दूर नेतो आणि सोफ्यावर बसवतो. मग फर्स्ट एड बॉक्स आणतो आणि त्याच्या हातावर पट्टी बांधू लागतो. देवराज स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः शांत झाल्यावर तो आदित्यला म्हणतो, विवान आणि रतीची सुरक्षा वाढवा. आदित्य त्याचा ऐकतो आणि होकारार्थी मान हलवतो आणि मग काही वेळ देवराजशी बोलतो आणि तो केबिन सोडणार होता तेव्हा तो थांबतो आणि मागे न वळता देवराजशी बोलतो. सर, मला काल मिस मिश्राशी संबंधित एक गोष्ट समजली आहे. आदित्यचे ऐकून देवराजने विचारले की काय प्रकार आहे. आदित्य देवराजकडे वळतो आणि त्याचा एक हात पॅन्टच्या खिशात ठेवतो आणि ते ओळखपत्र असल्यासारखे एक छोटंसं कागद काढतो आणि देवराजकडे जातो आणि त्याला देतो आणि म्हणतो, सर तुम्हीच बघा. देवराजला ते आय कार्ड दिसताच त्याला धक्का बसतो आणि ते जोरात ओरडतो, हे कसं होऊ शकतं. देशमुख हवेली. आज तिथे खूप धावपळ चालू होती आणि का नसणार. श्री सरिता देशमुख आणि देव देशमुख यांच्या नातू आज पहिल्यांदाच त्यांच्या घरी आला होता. होय, हे दुसरे कुणी नसून देवराजचे आई बाबा आहेत. काल रात्री रतीबद्दल कळल्यानंतर देवराजने आईला फोन करून रती आणि विवानबद्दल सांगितले होते आणि विवानला त्यांच्याकडे पाठवले होते. विवानही आपल्या आजी आजोबांना भेटून खूप खुश होतो आणि त्याने त्या दोघांसोबत खूप मज्जाही केली. त्याचवेळी त्याला एक लाडकी आत्या सापडली होती जी त्याच्यावर खूप प्रेम करत होती. तिचे नाव आहे अवनी देशमुख. ती एक गुप्तहेर आहे आणि बहुतेक वेळा ती स्वतःमध्येच हरवलेली असते. ती डिप्रेशनची शिकार होती. ती गेली 10 वर्ष गप्प राहायची. पण काल जेव्हा विवान देशमुख हवेलीत आला तेव्हापासून तिच्या चेहऱ्यावर हास्य होते जे जायला तयारच नव्हते. ती सरिता आपल्या मुलीला एवढ्या वर्षांनी आनंदी पाहून खूप खुश होती. उद्या होळी होती म्हणून पूर्ण वाडा सजवला जात होता. एखादी मोठी पार्टी होणार असल्यासारखे दिसत होते. त्या संध्याकाळी मिसेस देशमुखने विवानला देवराजच्या घरी पाठवले होते कारण विवान खूप वेळापासून रतीकडे जाण्याचा हट्ट करत होता. त्याचा मूड खूप खराब होता. त्याच्याकडे बघून असे वाटत होते की त्याला काहीतरी गोष्टीची वाईट वाटत होते. म्हणूनच तिने त्याला देवराजच्या वाड्यात पाठवले होते. दरम्यान रतीला वाटते की ती यापुढे देवराजच्या घरी राहणार नाही कारण ती इथे राहिली तर त्याच्यासाठी अधिक कठीण होऊ शकते. म्हणून तिने जान्हवीला घर भाड्याने घेण्यास सांगितले. जान्हवीने तिचे म्हणणे मान्य केले होते. रती अजूनही विचारतच होती की तिला फोन आला आणि तिला काही कामासाठी बाहेर जावे लागले. पण जेव्हा ती समोरच्या माणसाला जाऊन भेटते आणि त्याचे बोलणे ऐकून तिचे डोळे ओले होतात. तिच्या डोळ्यांत खूप सारा तिरस्कार दिसत होता. आता हा तिरस्कार कुणासाठी होता हे आपल्याला पुढे समजेल. घरी आल्यावर तिचं मन अस्वस्थ होतं. पण हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला आपला मुलगा पाहून तिच्या चेहऱ्यावर आपोआपच एक सुंदर हसू उमटलं. ती पटकन विवानकडे गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. त्यामुळे विवानला क्षणभर धक्काच बसला. पण पुढच्या क्षणी जेव्हा रतीने आपल्या मुलाच्या डोक्याला हात लावला तेव्हा विवानने रतीच्या मांडीवर बसून तिला विचारले, काय झालं आहे एंजल, तुला कशाची काळजी आहे का. खडूस पप्पा काही बोलले का. तर रतीने तिचे डोके हलवून नकार दिला आणि त्याच्या कपाळाची किस घेत म्हणाली की मला तुझी खूप आठवण आली. हे ऐकून विवानही खूप खुश झाला आणि रतीच्या गालाची किस घेतो आणि म्हणतो, परी, मला तुझी खूप आठवण येते. मग रती त्याला प्रेमाने विचारते, तुझी झोपायची वेळ झाली आहे, मग तू इथे काय करत आहेस, तुला झोप येत नाही का. विवानने तिला मिठी मारली आणि म्हणाला, नाही, मला माझ्या परीसोबत झोपायचं आहे, म्हणूनच मला झोप आली नाही. आता तू आलीस, तू मला झोपव. आता तरी रतीला झोप येत नव्हती. काल रात्री ती खूपच शांत झोपली होती. काल रात्रीबद्दल आठवून तिचा चेहरा लाल झाला होता आणि तिच्या ओठांवर छान स्माईल आली होती. तेवढ्यात विवान आळशीपणाने जांभळी देऊन रतीला म्हणाला, मला आता खूप झोप लागली आहे परी. आणि त्यानंतर त्याने स्वतःला व्यवस्थित जुळवून घेतले आणि रतीच्या मांडीवर झोपला. पण मग काहीतरी विचार करून तो रतीच्या चेहऱ्याकडे मिणमिणत्या डोळ्यांनी पाहत म्हणाला, परी, मला वाटतं अकडू आणि खडूस पप्पा काही प्रमाणात तुला आवडतात. विवानचे बोलणे ऐकून रती आश्चर्यचकित झाली आणि तोंड उघडून विवानकडे पाहू लागली. मग पुन्हा तिला विवानचा रतीशी बोलतानाचा आवाज ऐकू आला. परवा अकडू पप्पा आणि माझे बोलणे झाले आणि त्यांनी मला तुला ब्लाइंड डेटवर जाण्यापासून थांबवण्यास सांगितले. पण मी नकार दिला म्हणून ते रागवले आणि माझ्या छोट्या छोट्या बमला त्यांनी मारलं. विवानचे बोलणे ऐकून तिला धक्काच बसला. तिने आपल्या लहान मुलाकडे पाहिले आणि त्याने रतीकडे आपला राग व्यक्त केला आणि म्हणाला,
मला त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे, कारण तो वाईट माणूस आहे. पण मी अजून लहान आहे. कुणास ठाऊक तो माझ्या छोट्या बमला पुन्हा मारेल. तो त्याच्याबद्दल वाईट बोलतच चालला होता. मग तो म्हणतो, आता तूच बघ, तो स्वतःसाठी बायको शोधतोय, पण तुझ्यावर प्रेम करणार नाही. म्हणूनच मी तुला ब्लाइंड डेटला जाण्यापासून रोखले नाही. पण त्याचे बोलणे ऐकून रतीने काहीच उत्तर दिले नाही. रती काहीच बोलली नाही. पण थोडा विचार करूनही विवानला रतीकडून काहीच प्रतिसाद ऐकू आला नाही. तेव्हा त्याने रतीच्या चेहऱ्याकडे नजर फिरवली आणि तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाला, परी, तुला वाटतं ना मी बरोबर आहे? रती त्याच्या केसांना हात लावताना म्हणाली, तू माझ्यासाठी इतका विचार केलास ते पुरेसे आहे. त्यानंतर दोघेही काही वेळ बोलले आणि मग रतीने विवानला त्याच्या खोलीत नेले आणि त्याला झोपवले. पण देवराज अजून आला नव्हता आणि तिलाही अजून झोप आली नव्हती. म्हणून ती खाली आली तेव्हा तिने पाहिले की सर्व नोकर होळीची तयारी करत आहेत. रती सगळ्या नोकरांना बघून हसली आणि सगळ्यांना आपापली कामं करायला सांगितली आणि किचनमध्ये जाऊन काहीतरी तयार करून जेवली व परत तिच्या खोलीत जाऊन विवानला मिठी मारली आणि झोपली. आणि लवकरच ती गाढ झोपेत गेली. मग मध्यरात्री तिला कुणीतरी गिळत असल्याचा भास झाला. तिने हळूच डोळे उघडले तर डोळ्यासमोर एक देखणा चेहरा होता, जो तिला चिकटून बसला होता. त्याचा एक हात तिच्या पाठीवर आणि दुसरा तिच्या गालावर होता आणि तो पूर्ण मदहोश होऊन डोळे बंद करून रतीच्या ओठांवर डीप किस करत होता. रतीला श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणूनच ती त्याच्या खांद्यावर हात मारायला लागते. पण देवराज कुठे तिला सोडणार होता? शेवटी देवराज जेव्हा रतीची ओठ सोडत नाही तेव्हा ती त्याच्या खालच्या ओठावर जोराने चावते. त्यामुळे देवराजला तिचे ओठ सोडावे लागले आणि तो डोळे उघडतो आणि रतीकडे टक लावून पाहतो. तो रतीकडे पाहतो जी खोल श्वास घेत होती. त्यानंतर रतीच्या केसात चेहरा लपवत तो म्हणतो, आज तू तुझ्या खोलीत का झोपली नाहीस? देवराजचे बोलणे ऐकून रती पहिले विवानकडे बघते, जो दुसरीकडे तोंड करून झोपला होता. रती देवराजकडे बघून हसते आणि मग त्याची कॉलर पकडून त्याला स्वतःकडे खेचते, ज्यामुळे देवराजचा चेहरा रतीच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आला होता. त्यांच्या ओठांमध्ये फक्त 1 इंच अंतर होते. रती तिची ओठ देवराजच्या कानाजवळ नेते आणि तिच्या मोहक आवाजात म्हणते की मला वाटले आज तू इथे नाहीस आणि तुझा मुलगाही आज तुझ्यावर खूप रागवला आहे. रतीचे बोलणे ऐकून देवराज तिच्या कमरेवर हात फिरवत मादक आवाजात म्हणतो, ठीक आहे, असे आहे तर मग मला माझ्या मुलाला लहान बहीण देऊन त्याची नाराजी दूर करायची आहे. असे म्हणून तो पुन्हा एकदा रतीच्या ओठांची किस घेऊ लागतो. रतीने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात घातले आणि परत त्याची किस घेऊ लागली. आज अर्णव खूप खुश होता, कारण अनामिका सिंघानिया भारतात आली होती. अर्णवने अनामिकाला त्याच्या घरी राहायला सांगितले होते, पण तिने त्याला नकार दिला होता आणि ती म्हणते, नाही, मी आज हॉटेलमध्ये राहीन. उद्या मी माझ्या विलामध्ये शिफ्ट होईल. तसे मी भारतात जास्त काळ राहू शकत नाही. त्यानंतर तिने अर्णवकडे पाहिले आणि विचारले, तुला तिच्याबद्दल काही माहिती आहे का? अनामिकाचे बोलणे ऐकून सुरुवातीला अर्णवला धक्का बसतो आणि तो संकोचून अनामिकाला म्हणतो की मला काही कळले नाही. मी तपास केला. यासाठी मी माझी माणसे तैनात केली आहेत. मला काही कळताच मी तुम्हाला कळवीन. अर्णवचे बोलणे ऐकून अनामिका हसते आणि म्हणते की भविष्यात माझ्या मुलीला असा चांगला जोडीदार मिळेल याचा मला आनंद आहे. अनामिकाचे बोलणे ऐकून अर्णव लाजतो. कुठेतरी त्याला आता रती आवडू लागली होती. म्हणूनच तो रतीला त्याच्या आयुष्यात आणू इच्छित होता. कारण अनामिकाने अर्णवला 8 वर्षांपूर्वीच रतीला शोधायला सांगितले होते. तेव्हाच ती अर्णवला बोलली होती की पुढे जाऊन तूच माझा जावई होशील. आधी अर्णवने याबद्दल फारसा विचार केला नव्हता, पण आता रतीला पाहून तो विचार करू लागला होता. रात्री रती आणि देवराज झोपलेले असताना रतीच्या फोनवर नोटिफिकेशन येते. त्यामुळे देवराजची झोप भंग पावते आणि तो रतीचा फोन उचलून त्याकडे बघताच त्याच्या डोळ्यात अंधार पडतो. तो रतीच्या फोनकडे एकटक पाहत होता आणि मग त्याने तिच्या फोनवर 1 मिनिट काहीतरी केले आणि फोन बाजूला ठेवला आणि रतीच्या कमरेला मिठी मारून झोपला. त्याच रात्री क्लबमध्ये एक मुलगी बार काउंटरवर बसून मद्यपान करत होती. थोड्याच अंतरावर एक मुलगा होता, जो पूर्णपणे ड्रंक होता. पण त्या मुलीने अजून एवढं प्यायलं नव्हतं. तिचे लक्ष त्या मुलाकडे जाताच तिची नजर लहान झाली आणि ती त्या मुलाकडे बघते आणि स्वतःशीच म्हणते, जर या मुलाला हे इतकंही सहन होत नसेल तर तो एवढं का पितो? एवढ्यात ती उठली आणि त्या मुलाकडे गेली. दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवून त्याच्याकडे एकटक पाहत त्याला विचारले, तुला इतकं सहन होत नाही, मग तू एवढं का प्यायलास? त्या मुलाने मुलीचा आवाज ऐकताच तो त्याच्या मादक डोळ्यांनी तिच्याकडे पाहतो. त्याचे डोळे चमकतात आणि तो अडखळतो आणि त्याच्या जागेवरून उठतो आणि म्हणतो, जान, प्लीज मला माफ कर. मी तुला फसवले नाही.
आजही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आजही तुझ्यावर तितकेच प्रेम करतो आधीसारखे. त्या मुलाचे बोलणे ऐकून त्या मुलीचे डोळे ओले होतात. पण मग ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवते आणि त्या मुलासमोर हात पुढे करते. चल, मी तुला घरी सोडते. त्या मुलाने त्या मुलीच्या हातावर नजर टाकताच तो त्या मुलीला म्हणतो, नाही, मला माझ्या घरी जायचे नाही. माझी इथे रूम बुक झाली आहे. तेव्हा तू मला तिकडे घेऊन जा. ती मुलगी त्याचे बोलणे ऐकून त्याचा हात धरते आणि म्हणते, ठीक आहे, मी तुला तिथे सोडते. त्यानंतर ती त्याला तिच्या खोलीत घेऊन जाते. पण तो मुलगा खूप मद्यधुंद अवस्थेत होता आणि तो त्या मुलीकडे अपार प्रेमाने बघत होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक गोड निरागस हसू दिसत होतं. ती मुलगी त्याच्या खोलीजवळ पोहोचते आणि त्याला त्याच्या खोलीत घेऊन जाते. त्यानंतर ती खोली उघडते आणि तिला खोलीत घेऊन जाताच तिला दिसले की खोलीत अंधार आहे. म्हणून ती पटकन त्या मुलाला म्हणते की तू फक्त इथे उभा राहा, मी लाईट लावते. मुलगी लाईट चालू करताच तिला दिसले की मुलगा तिच्याकडे मादक नजरेने बघत होता. त्यामुळे ती मुलगी खूप लाजत होती. पण मग ती त्या मुलाला त्याच्या बेडवर झोपवते आणि म्हणते, आता तू आराम कर, आपण सकाळी बोलू. आणि ती मागे वळून निघणार तेवढ्यात तो मुलगा तिचा हात धरतो आणि म्हणतो, आय लव्ह यू जान, प्लीज मला माफ कर. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. प्लीज मला माफ कर. त्याचे बोलणे ऐकून त्या मुलीच्या डोळ्यात दुःख दिसून येत होते. तिच्या डोळ्यांतून पाणी येत होते. तिला काहीतरी बोलायचे होते. तिचे ओठ थरथर कापत होते. पण ती काही बोलायच्या आधीच त्या मुलाने तिला त्याच्याकडे खेचले, ज्यामुळे ती मुलगी जाऊन थेट त्या मुलाच्या अंगावर पडली. तिला कळलेच नाही की तिला काय झाले. तिचे दोन्ही हात त्या मुलाच्या रुंद छातीवर विसावले होते आणि मुलाचे हात तिच्या कमरेवर होते आणि त्याची नजर मुलीकडे होती. त्याच्या ओठांवर हसू होते. त्याने एका झटक्यात मुलीला वळवले आणि आता तो स्वतः तिच्यावर होता. दोघांचे गरम श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर पडत होते. इकडे तो मुलगा तिच्याकडे बघून हसत होता आणि मुलगी थोडी घाबरलेली दिसत होती आणि तिने त्या मुलाला विचारले, तू काय करतोस? तेव्हा तो मुलगा तिच्या थरथरत्या ओठांवर आपले एक बोट ठेवतो आणि म्हणतो, काही बोलू नकोस जान, मला तुला पाहू दे. आज मला माझ्या मनापासून तुला पाहायचे आहे. त्या मुलाचे बोलणे ऐकून ती लाजली. तिने ड्रिंक केली होती आणि त्या हळूहळू नशा तिच्यावर चढू लागली होती. तोच मुलगा मुलीच्या केसांशी खेळत तिच्या गुलाबी ओठांवर ओठ ठेवतो आणि तिला किस करू लागतो. त्यामुळे ती मुलगी क्षणभर गोठते. आधी मुलगी त्या मुलाला स्वतःपासून दूर करते. ती असे करण्याचा प्रयत्न करते कारण तिच्या नजरेत हे सर्व चुकीचे होते. परंतु तिला हा क्षण पूर्णतः जगायचा होता, म्हणून ती त्याला पूर्णपणे साथ देऊ लागते. जेव्हा मुलगा पाहतो की ती मुलगी त्याला साथ देत आहे, तेव्हा तो तिच्याकडे पाहतो आणि नंतर त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिला किस करू लागतो. किससोबतच तो तिचे ओठही चावत होता. त्यामुळे मुलीने उसासा टाकला. त्याला जीभ तिच्या तोंडात घालायची होती, पण ती मुलगी तोंडच उघडत नव्हती. यामुळे तो तिचे ओठ चावतो आणि मुलगी वेदनांनी तिची तोंड उघडते. तिने तोंड उघडताच तो मुलगा आपली जीभ तिच्या तोंडात घालतो आणि तिच्या जिभेशी खेळू लागतो आणि तिचा स्वाद चाखायला लागतो. ती मुलगीही अंमली पदार्थांच्या नशेत होती. तीही त्याला साथ देऊ लागते. ती देखील त्याला परत किस करू लागते. जेव्हा त्याला दिसते की त्याची प्रियकर देखील त्याची किस करत आहे, तेव्हा तो आणखी उत्तेजित होतो. 15 मिनिटांनंतर त्यांचा श्वास घ्यायला त्रास होताच दोघेही एकमेकांना सोडून देतात. दोघेही एकमेकांना खूप प्रेमाने किस करत होते. दोघांच्या डोळ्यात प्रेम, वेदना आणि वियोग अशा अनेक भावना होत्या. आणि यासोबतच तो त्याच्या हातांना मुलीच्या पूर्ण बॉडीवर फिरवायला लागतो आणि तिचे केस घेऊ लागतो. त्यामुळे त्या मुलीच्या तोंडातून उसासे निघत होते, जे त्या मुलाला अधिक जंगली होण्यास भाग पाडत होते. तो हळूहळू त्याची ओठ तिच्या खालच्या बाजूला हलवतो आणि त्याची ओठ तिच्या पोटावर फिरवू लागतो. तो त्याची ओठ तिच्या नाभीवर ठेवतो आणि तिचे किस घेऊ लागतो आणि मग तिथे चावतो. त्यावर मुलीने डोळे मिटले होते आणि आता तिने चादर आपल्या दोन्ही हातांनी आपल्या मुठीत घट्ट पकडली होती. काही वेळाने त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ती तिच्या निरागस नजरेने त्या मुलाकडे पाहत होती, ज्याच्या डोळ्यात आनंद स्पष्ट दिसत होता. काही क्षणानंतर त्या खोलीतून उसासांचे आवाज स्पष्टपणे ऐकू आले. हा क्रम रात्रभर असाच चालू होता. सकाळी 6 वाजता पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज मुलीच्या कानावर आल्याने तिने हळूच चुळबुळ करत डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती त्या मुलाचा चेहरा. हे पाहून आधी मुलीच्या चेहऱ्यावर हसू उमटते, पण नंतर तिला काहीतरी आठवताच ती पटकन बेडवरून उठते. कपडे घालून खोलीबाहेर निघते. 3 तासानंतर जेव्हा त्या मुलाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला त्याच्या डोक्यात वेदना जाणवते. म्हणून त्याने डोके धरले आणि मग त्याला काहीतरी जाणवताच तो किंचाळतो आणि तो पटकन पलंगावरून खाली उतरतो आणि म्हणतो, नाही, हे शक्य नाही. मी माझ्या जानचा विश्वासघात करू शकत नाही. मी तिच्याशिवाय इतर कोणालाही स्पर्श करू शकत नाही. काल रात्री कोणती मुलगी त्याच्यासोबत होती हे तो खूप प्रयत्न करत होता, पण त्याला काहीच आठवत नाही.
पण त्या मुलीच्या अंगातून येणाऱ्या सुगंधावरून त्याला वाटले की त्याच्यासोबत त्याची जान आहे. तो पटकन फ्रेश होतो आणि कपडे घालून क्लबमधून बाहेर पडतो. मग तो त्या मुलीच्या फोनवर कॉल करतो, जे पाहून ती मुलगी घाबरते आणि कॉल उचलत नाही. पण दुसऱ्यांदा जेव्हा त्याने कॉल उचलला तेव्हा तिला त्या मुलाचा कर्कश आवाज ऐकू आला, जो म्हणत होता, जान, काल रात्री तू माझ्यासोबत होतीस? तर मला सांग ना जान, प्लीज. त्या मुलाचे बोलणे ऐकून आधी तिला धक्का बसतो, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ती तिच्या दबक्या आवाजात म्हणते की नाही, मी तुझ्यासोबत नव्हते, मी माझ्या घरी होते. एवढे बोलून तिने कॉल डिस्कनेक्ट केला. दुसरीकडे रतीने डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की देवराज तिच्याकडे पाहत आहे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. रती ही हसली आणि तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात घातले आणि ती त्याला स्वतःकडे खेचते आणि त्याच्या ओठांवर एक हलके किस देते आणि म्हणते, गुड मॉर्निंग प्रेसिडेंट सर. आणि यासह तिने तिचे डोके मागे वळवले. पण ती डोकं मागे वळवण्याआधीच देवराजने जवळच ठेवलेल्या ताटातून मुठीत लाल रंग घेतला आणि रतीच्या गालावर लावला. तिचे ओठ त्याच्या ओठांनी रोखले आणि तिच्या ओठांची किस घेत म्हणाला की जान, गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा अशा देतात. आणि मग तिच्या कमरेला रंग लावतो आणि तिच्या कमरेला किस करतो, ज्यामुळे रती हालचाल करू लागते. पण देवराज पुढे जाण्यापूर्वी विवानचा आवाज त्या दोघांच्या कानावर येतो, जो त्यांच्याकडे डोळे मिचकावत पाहतो आणि विचारतो, तुम्ही दोघे काय करत आहात? तेवढ्यात रती देवराजपासून दूर जाऊ लागली. पण देवराज त्याच्या एका हाताने विवानला बेडवर ठेवतो आणि त्याला ब्लँकेटने झाकतो आणि म्हणतो, गुड बॉय बनून झोपी जा, आम्ही तुझ्या लहान बहिणीला आणायचा विचार करत आहोत. देवराजने विवानला सांगितले की ते त्याच्या लहान बहिणीला आणण्याचा विचार करत आहेत. हे ऐकून विवान त्याच्या चेहऱ्यावरून ब्लँकेट उचलतो आणि म्हणाला, तू खरंच माझ्या धाकट्या बहिणीला आणणार आहेस का? मग तो ओठात पुटपुटतो आणि म्हणतो की ही माझी धाकटी बहीण आहे, जी येणार आहे, जिच्यावर मी इतरांसारखे खूप प्रेम करेन. माझ्या सर्व मित्रांप्रमाणे आता मला एक बहीण असेल. विवानच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. पण मग काहीतरी विचार करून तो त्याच्या दोन्ही गालांवर बोट टेकवतो आणि रतीकडे बघतो आणि म्हणतो की एंजल जर बहीण नाही झाली आणि तिच्या जागी भाऊ झाला तर बघच, मी त्या भावावर अजिबात प्रेम करणार नाही आणि त्याचवेळी मी त्याला रोज मारीन, त्याचे केसही ओढून घेईन. रतीने विवानचे म्हणणे ऐकताच तिच्या चेहऱ्यावर विचित्र भाव दिसतात आणि तिचे तोंडच उघडे राहते, कारण आपला मुलगा भाऊ बहिणीत असा भेद करेल असे तिला कधीच वाटले नव्हते. त्याला बहीण आवडेल, पण भाऊ आला तर तो मारेल. वा, उत्कृष्ट. तो भविष्यात काय करणार याचे आधीच नियोजन करून बसला आहे. तोच देवराज विवानकडे एकटक रोखून पाहत होता, पण विवानला त्याच्या पाहण्याची काहीच पर्वा नव्हती. तो रतीशी बोलत होता आणि त्याने देवराजकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. या क्षणी देवराजला आपल्या मुलाची कॉलर पकडून त्याला खोलीबाहेर फेकून द्यावे वाटले, कारण त्याचा रोमॅन्टिक क्षण त्याच्यामुळे खराब झाला होता. देवराज बेडवरून खाली उतरतो आणि रतीला आपल्या हातात घेतो आणि तिला खोलीतून बाहेर घेऊन जात असताना तो विवानला सांगतो की एक नोकर येत आहे, तो तुला तयार करून घेईन आणि त्यानंतर खाली जा, मला तुझ्या आईशी बोलायचे आहे, म्हणून मी तिला माझ्याबरोबर घेऊन जातो. रती आणि विवान दोघेही देवराजची बेशर्मी पाहून तोंड उघडे करून एकमेकांकडे बघत होते. इकडे विवान मनातल्या मनात देवराजला शिव्या देत होता, तर रतीचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिने आपला चेहरा देवराजच्या छातीत लपवला होता आणि त्याच्या शर्टावरूनच ती त्याच्या छातीवर चावते, ज्यामुळे देवराजला त्याच्या छातीवर टोचल्यासारखे वाटते आणि तो रतीकडे पाहतो, पण तो काहीच बोलत नाही. 2 मिनिटांनंतर देवराज रतीला त्याच्या खोलीत घेऊन जातो आणि तिला बेडवर झोपवतो. मग तो स्वतः तिच्यावर झोपतो आणि तिचे दोन्ही हात हातात धरून तिच्या डोक्याच्या वर दाबतो आणि म्हणतो, आता मला सांग, तू माझ्यापासून का पळतेस? काल मी तुला फोन केला तेव्हा तू उचलला नाहीस. जितक्या वेळा मी तुला हाक मारली तितक्या वेळा तू कॉल डिस्कनेक्ट केला आणि तू व्यस्त आहेस असे खोटे बोलली. आणि मग तो म्हणतो की तुला याची शिक्षा तर मिळेल जान. त्यानंतर तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिच्या ओठांना उत्कटपणे किस करू लागतो आणि तिचे ओठही चावू लागतो. इकडे रती देवराजला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी देवराजने तिला स्वतःशी घट्ट मिठी मारली आणि तिला आणखी जोशात किस करायला सुरुवात केली आणि तिच्या पोटावर हात ठेवून तो तिच्या पोटावर हात फिरवायला लागतो, तर रतीचे शरीर ही प्रतिक्रिया देऊ लागते. देवराजच्या किसने तिला ही नशा चढू लागली होती. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.